हॅलो नमस्कार. एकंदरीतच आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत आहोत. आपण अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयातील 2018 ते 23च्या दरम्यान आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते ते सविस्तर बघितलेलं आहे, ते डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण इतिहास हा विषय घेतलेला आहे, जे 17 आणि 18 या वर्षी 2017 आणि 2018 मध्ये जे आयोगाने प्रश्न विचारलेले होते ते आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे. ओके. या व्हिडिओत आपण 2019 मध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते इतिहास या विषयाशी निगडीत ते आपण बघणार आहोत. ओके. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे व्हिडिओ डिस्कशन केलेले आहे ते जर तुम्हाला बघायचे असेल तर त्या विषयानुसार त्याची लिंक आपल्याला प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे. ओके. सो बघूया त्या 2019 मध्ये इतिहास या विषयाच्या अनुषंगाने किंवा या विषयाअंतर्गत आयोगाने कुठल्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारलेले होते. सो जो पहिला प्रश्न होता तो मोहम्मद घोरीचे जे काही राज्यपाल होते आणि मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्र राज्य करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या एकंदरीत जोड्या लावा स्वरूपात अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. जोड्या लावा स्वरूपात विचारलेला आहे की मोहम्मद घोरीचे राज्यपाल व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली. ते भूभाग यांच्या जोड्या जुळवा. ओके. जोड्या जुळवा अशा पद्धतीने प्रश्न आहे. तर पूर्वी आपण मोहम्मद घोरी संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासू. ओके. मोहम्मद घोरी कोण होते? तर मोहम्मद घोरी त्यांचं जे नाव आहे तो ॲक्च्युअल नाव काय आहे त्यांचं? मुइझ-अद-दीन अहमद अशा पद्धतीने नाव आहे, ज्याला घोरचा मोहम्मद म्हणून ओळखला जातो. ओके. घोरी हे त्यांचं नाव नाही, मुइझ-अद-दीन मोहम्मद हे नाव आहे, मात्र घोरचा मोहम्मद, कारण घुरी साम्राज्याचा तो सुलतान होता त्यामुळे त्यांना मोहम्मद घोरी अशा पद्धतीने त्यांना म्हटलं जात आहे. 1986 मध्ये त्यांनी 1886 मध्ये त्याने पंजाबवर स्वारी केली व त्या ठिकाणी जो काही खुसरो मलिक पंजाब प्रांतामध्ये राज्य करत होता, विशेषतः सध्याचं जे काही पाकिस्तानचा प्रदेश आहे आणि आपल्याकडे पाकिस्तान, बलुचिस्तान आणि भारतातील काही भाग, हे जे प्रांत आहे ते त्यावेळेस पंजाब प्रांत म्हणून ओळखलं जात होतं. तर 1886 मध्ये त्यांनी स्वारी केली आणि खुसरो मलिक यांच्याकडून ते प्रांत आपल्या ताब्यात घेतले. ओके. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय हिंदू हे राजपूतांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक संघ स्थापन केला आणि या पृथ्वीराज यांनी मोहम्मद घोरीसोबत 2 तराईंची जी लढाई म्हणतो आपण, बॅटल ऑफ तराईन, तर या 2 युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी लढले गेले किंवा 2 युद्ध झाले यांच्या दरम्यान. पहिल्या युद्धात 1891 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली जवळच्या जे काही तरेन, ज्याला तराईन देखील म्हटलं जातं, यात मोहम्मद घोरीचा पराभव केलेला. ओके. सो पुन्हा मोहम्मद घोरी आपली मोठी फौज गोळा करून पृथ्वीराज चव्हाण यांना निरोप पाठवून मुस्लिम आपलं वर्चस्व स्वीकारण्यास विनंती केली, मात्र चव्हाण यांनी नकार दिला. ओके. म्हणजे त्यांनी परत अशा पद्धतीने फौज गोळा केली आणि पृथ्वीराज चव्हाणलाच उलट त्यांनी सांगितलं की मुस्लिमांची जी काही वर्चस्व आहे ते तुम्ही स्वीकारा, मात्र चव्हाण यांनी त्यांना नकार दिलेला होता. 1892 मध्ये तराईंच्या दुसऱ्या लढाईत पृथ्वीराज चव्हाण पकडला गेला आणि मारला गेला आणि काही आंतरिक कारण देखील होते की पृथ्वीराज चव्हाणला जो काही मदत करणारा व्यक्ती होता त्या मदत करणाऱ्या व्यक्तीनेच धोका दिलेला होता, अशा पद्धतीने जी एक थिअरी आहे किंवा जेव्हा आपण बॅटल ऑफ तराईन अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतो. ओके. सो दुसऱ्या युद्धामध्ये जे काही झालेला होता, दुसऱ्या युद्ध तराईंच्या, त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण मारला गेलेला होता. ओके. भारतातील अजमेरवर पहिले मुस्लिम राज्य स्थापन करण्याचे श्रेय या मोहम्मद घोरीला दिले जात आहे. मोहम्मद घोरी जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा त्याने आपल्यासोबत एक सेनापती म्हणून कुतुबुद्दीनला घेऊन आला, जो की या मोहम्मद घोरीचा गुलाम होता. ओके. ज्याने भविष्यात म्हणजे नंतरच्या काळात स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केले आणि गुलाम वंशाची स्थापना या कुतुबुद्दीन ऐबकने केलेली आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि 1893 मध्ये ऐबकने दिल्ली व मेरठ काबीज केले. जेव्हा मोहम्मद घोरी गेला, मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर किंवा तो मागे गेल्याच्या नंतर काही लोकांनी
या घोरीच्या मृत्यूनंतर जे जे त्यांच्यासोबत काम करत होते त्यांनी स्वतंत्रपणे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक देखील होते, याल्दोज होता, मोहम्मद इन बख्तियार हे जे व्यक्ती होते ते त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. मोहम्मद गजनीनंतर दिल्लीवर जो नियंत्रण आहे तो कुतुबुद्दीन ऐबकने मिळवला. दिल्ली तसेच मेरठ या ठिकाणी त्याने मेरठ हे शहर काबीज केले. ओके. सो अशा पद्धतीने मोहम्मद घोरी संदर्भात महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. सो ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक. आता या ठिकाणी गंमत अशी आहे की जर तुम्हाला यांच्याविषयी फारशी माहिती नसेल, जर तुम्ही मला रेफरन्समध्ये कुठंच या चारही लोकांचं नाव एकत्रितरित्या दिसून आलं नाही, मात्र आपण फक्त एकच ऐबकच्या याच्यानुसार आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके. सो ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक यांनी दिल्ली या ठिकाणी आपल्या साम्राज्याची किंवा गुलाम वंशाची स्थापना केलेली होती. सो दिल्ली, आता ला दिल्ली म्हणजे 1 नंबरचा पर्याय लावला तर आपल्याला दिसून येतो की ला 1 नंबरचा पर्याय असणारा फक्त पर्याय क्रमांक पहिला याच्यामध्ये या पर्यायातच दिसून येतो, बाकी याच्यात नाही आहेत. सो पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने एक जरी प्रश्नाचं जर आपल्याला बेसिक माहिती असलं तरी आपल्याला प्रश्नाचे उत्तर देता येऊ शकतो. पुढे जाऊयात. मौर्यपूर्व काळात डॅश डॅश हिला काय म्हणून ओळखलं जात असे, म्हणजे भारताला, ओके, भारताला काय म्हणून ओळखले जात असे, तर द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज, द क्वीन ऑफ वेस्टर्न सीज, द क्वीन ऑफ सदर्न सीज, द क्वीन ऑफ इरिथियन सीज. तर मौर्य पूर्व काळामध्ये विशेषतः महाजनपदांचा पूर्व काळात किंवा महाजनपदांच्या काळात भारताला आपण द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज म्हटले जात असे, द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. ओके. सो मौर्यपूर्व काळ हा लोखंडी अवजारे, शस्त्रांचा वाढता वापर, ज्यामुळे लहान लहान राज्ये बनू शकलेली होती, ज्याला आपण महाजनपदे असे म्हणतो. ते आपण ऑलरेडी आपला 17 आणि 18च्या व्हिडिओमध्ये किती महाजनपदे होते, त्याची राजधानी काय होती हे आपण सविस्तर त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजमध्ये बघितलेलं आहे. ओके. सो 16 महाजनपदांचा उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला जे काही प्राचीन धर्मग्रंथ आहेत ते त्यामध्ये दिसून येतात. मौर्यपूर्व काळात भारताला पूर्व समुद्राची राणी, ज्याला द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज अशा पद्धतीने संबोधले जायचे, भारताला पूर्व समुद्राची राणी. मौर्यांच्या पिरियडमध्ये भारताला काय संबोधले जाते, तर मौर्यदास म्हणून भारताचं जे काही नवीन नाव आहे ते यांनी मौर्यदास अशा पद्धतीने दिलेले आहे. पेरिप्लस ऑफ द इरिथियन सी नावाचे एक पुस्तक आहे, जे म्युझिरिस नावाचं केरळमधील बंदर आहे, तर केरळमध्ये म्युझिरिस नावाचा बंदर असल्याचे स्पष्टीकरण या पेरिप्लस ऑफ द इरिथियन सी या बंदरात दिलेलं आहे. ओके. आता आणि हे बंदर चेर राज्यात होते. सो अशा पद्धतीने बेसिक फॅक्ट दिलेले आहे. आता भारताला पूर्व समुद्राची राणी का म्हणत असे, तर ते जेव्हा भारतामध्ये नवीन जे व्यापारी खलासी वगैरे आहेत ते त्यांनी शोधाशोध सुरू करण्याचा प्रयत्न केला किंवा वेगवेगळ्या व्यापारी मार्गाने, तेव्हा भारतामध्ये आल्याच्या नंतर त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये साधनसंपत्ती असतील वेगवेगळ्या, ते अफाट साधनसंपत्ती दिसली. अतिशय म्हणजे भारत हे साधनसंपन्न होते, अशामुळेच त्यांनी पूर्व समुद्राची राणी अशा पद्धतीने इंग्रजांनी या मौर्यपूर्व काळाला संबोधले आहे. ओके. पुढे जाऊयात. राजघराणे आणि राजे, म्हणजे जे विशेषतः दक्षिणेकडील जे राज्य होते, ओके, प्राचीन काळामध्ये, तर त्यांचे काही वेगवेगळे राजघराणे होते आणि त्यांनी राजघराणे कुठले राजवंश कोणत्या राजांनी स्थापन केले होते त्याविषयी आपल्याला जोड्या लावायच्या अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाचे राज्यामध्ये चोळ, त्यानंतर पांड्य आणि चेर राजघराणे आपल्याला दिसून येतो. यामध्ये मेगास्थेनीसचा जो काही इंडिका नावाचा जो ग्रंथ आहे, पाणिनीचे व्याकरण आणि सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहेत त्या शिलालेखांमध्ये आणि या साहित्यांमध्ये या घराण्यांविषयी आपल्याला माहिती दिसून येतो. राष्ट्रकूट घराणा, तर राष्ट्रकूट घराण्याचा जो संस्थापक आहे तो दंतीदुर्ग पहिला हा पराक्रमी राजा, ज्याने या घराण्याची स्थापना केल्याचे दिसून येतो. त्याने सुप्रसिद्ध कैलास मंदिर, वेरूळ येथील कैलास मंदिर बांधल्याचे आपल्याला दिसून येतो. अमोघ वर्ष हा राष्ट्रकूट घराण्याचा कर्तबगार राजा दिसून येतो. अमोघ वर्षाने रत्नमालिका, कवी राजमार्ग अशा नावाने ग्रंथांची रचना देखील केलेली आहे. ओके. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की रत्नमालिका, कवी राजमार्ग कोणी लिहिलेला आहे. सो अमोघ वर्ष जो राष्ट्रकूट घराण्याचा राजा होता. त्यानंतर चोल साम्राज्य, तर चोल साम्राज्याची स्थापना कोणी केलेली आहे, तर विजयालयाने केल्याचे आपल्याला दिसून येतो, विशेषतः 9व्या शतकामध्ये.
त्यानंतर आहे कुणाचा पल्लवांचा पराभव करून यांनी विजयालय यांनी चोल साम्राज्याची स्थापना केल्याचे दिसून येतो. त्यानंतर पाल साम्राज्य. पाल साम्राज्याची स्थापना गोपाळाने केली किंवा गोपाल ज्याला आपण म्हणतो, तर यांनी 8व्या शतकात केल्याचे दिसून येतो. या साम्राज्याच्या राज्यकर्त्यांमध्ये पाल राज्यकर्त्यांच्या नावापुढे पाल वापरला जातो. पाल म्हणजे काय, तर पालच्या संस्कृत जो अर्थ आहे तो रक्षक. सो अशा पद्धतीने पाल साम्राज्याची स्थापना गोपाळाने केली हे आपल्याला दिसून येतो. आणि हे विशेषतः बंगालचा जो प्रदेश आहे त्या बंगालच्या प्रदेशामध्ये हे विसावलेले होते. यांचं अस्तित्व फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सो यांना बंगालच्या इतिहासातील सुवर्णयुग यांच्या काळाला म्हटलं जातो आहे. नंतर आहे परमार राजवंश. तर परमार राजवंशाची स्थापना उपेंद्र, ज्याला कृष्णराज देखील म्हटलं जातो, यांनी 9व्या शतकामध्ये केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, जी विशेषतः भारतातील माळवा प्रदेशामध्ये यांचे अस्तित्व दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी मॅपमध्ये देखील तुम्ही बघू शकता दक्षिण भारतातील जे सत्ता आहेत, वंश आहेत, पल्लव, चेर, चोळ, राष्ट्रकूट, या ठिकाणी राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक आणि सातवाहन, अशा पद्धतीने जे वेगवेगळे राज्य आहेत ते देखील आपल्याला माहिती असणे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. अकेमेनिडच्या विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोज मध्ये डॅश डॅश हा नवा उद्योग सुरू झाला. आता कुठल्याच संदर्भ ग्रंथामध्ये मला अशा पद्धतीने प्रश्न म्हणजे आपण जे अभ्यासतो त्यामध्ये दिसून आलेलं नाही आहे. ओके, सो हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते एका कन्सेप्ट म्हणजे तर जे काही टेक्स्ट बुक आहे ते टेक्स्ट बुकमध्ये काही प्रमाणात दिलेलं होतं, मात्र स्पष्टपणे दिलेलं नव्हतं. सो या ठिकाणी जो फॅक्च्युअल आहे तिचं इन्फॉर्मेशन, सो फॅक्च्युअल आपल्याला गोष्टी विचारलेल्या आहे आणि आपल्याला जर प्रश्न वाचल्यानंतर एकतर लक्षात येईल म्हणजे आपल्याला वाटू शकतो की हात माग साड्या बनवणे वगैरे असेल, कारण भारताच्या सीमेवर बोललेलं आहे, किंवा जहाज बांधणी वगैरेचा सीमेवर विचारलेला आहे तर जहाज बांधणी वगैरे. मात्र या ठिकाणी ब्लँकेट बनवण्याचा नवा उद्योग विकसित झाल्याचे आपल्याला दिसून येतो. आता सिंधू खोऱ्यातील जो काही अकेमेनी विजय किंवा ज्याला अकेमेनिड विजय म्हटलं जातो, हे अलेक्झांडर यांच्या नेतृत्वाखाली हे विजय प्राप्त केलेलं होतं. याला अकेमेनिड एम्पायर म्हटलं जातं. ओके, हे मॅपमध्ये बघू शकता. जो पाकिस्तानचा प्रदेश आहे, बलुचिस्तान, अफगाणिस्तानचा जो प्रदेश आहे त्या प्रांताला आधी अकेमेनिड एम्पायर या नावाने संबोधलं जाईल. कोणाच्या काळामध्ये, अलेक्झांडर यांच्या काळामध्ये. सो या अकेमेनिडच्या विजयानंतर भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये अलेक्झांडरचे जे प्रशासन आहे ते नियंत्रित प्रस्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, विशेषतः मला तरी असं वाटतं की याबद्दल भारतामध्ये जेव्हा अलेक्झांडरने आक्रमण केले तर त्यावेळेस भारताची जी काही साधनसंपत्ती, सुती उद्योग, वस्त्रोद्योग, जे काही रेशीम उद्योग वगैरे त्यावेळेस प्रचलित होते या क्षेत्रामध्ये. ओके, सो याच कारणावरून त्याने पश्चिमेमध्ये म्हणजे अरबियन कंट्रीजमध्ये त्यांची मागणी प्रचंड असल्याने त्यांनी अशा पद्धतीचे उद्योग स्थापन करण्यासाठी किंवा त्यांनी चालना देण्यासाठी नियम वगैरे तयार केलेले असेल किंवा शासन करण्याचा प्रयत्न केलेला असेल. ओके, सो या ठिकाणी ब्लँकेट बनवणे हे योग्य पर्याय आहे. पुढे जाऊयात. या ठिकाणी हर्षवर्धन या वर्धन घराण्याचा हर्षवर्धन राजासंदर्भात वेगवेगळ्या जोड्या लावा स्वरूपात जे काही घटनाक्रम घडलेले आहेत त्यांचा त्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ते बघूयात. सो आधी वर्धन घराणे आणि हर्षवर्धन जे राजे आहेत त्या संदर्भात माहिती घेऊयात. तर हर्षवर्धन हा उत्तर भारतीय शासक असल्याचे दिसून येतो, ज्याने इसवी सन 606 ते 647 असे जवळपास 41 वर्ष राज्य केले. तो वर्धन घराण्याचा सदस्य होता. ओके, उत्तर व वायव्य भारतापासून दक्षिणेला नर्मदा नदीपर्यंत. ओके, उत्तर व वायव्य भारतापासून दक्षिणेला नर्मदा नदीपर्यंत त्याने आपले साम्राज्य विस्तारलेले आहे. कन्नौज ही या हर्षवर्धनच्या काळामध्ये वर्धन घराण्याची राजधानी होती. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कन्नौज ही या वर्धन घराण्याची राजधानी होती. यांनी हे हिंदू होते सुरुवातीला, मात्र त्यांनी महायान बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यांनी कामरूप राजा भास्कर वर्मन यांच्याशी युती केली. हर्ष आणि भास्कर वर्मन यांनी शासक नावाचा त्यावेळेस एक राजा होता नॉर्थ ईस्टमध्ये. त्या शासकाला सामोरे जाण्यासाठी ज्याने नॉर्थ ईस्टकडला जो काही कामरूप जो प्रदेश होता त्या कामरूपमध्ये सध्याच्या आसाम वगैरे प्रदेशामध्ये तो शासक नावाचा जो राजा होता तो
अतिक्रमण किंवा हस्तक्षेप करत होता. तर अशा वेळेस जो कामरूपचा राजा होता भास्कर वर्मन यांनी हर्षला विनंती केली की तुम्ही सोबत या, आपल्याला त्यांच्या प्रतिकार करायचा आहे अशा पद्धतीने. आणि जेव्हा हर्ष त्यांना भास्कर वर्मनला जाऊन मिळाला तेव्हा शशांक हा त्यावेळेचा बंगाल प्रांत वगैरे त्याने बंगाल प्रांतापर्यंत कूच केलेलं होतं आणि त्या बंगाल प्रांत सोडून पळाला. ओके, पळून गेला कोण? शशांक. तर अशा पद्धतीने नंतर त्याने हर्षवर्धनाने आपला साम्राज्य विस्तार केलेला आहे आणि अशा वेळेस त्याने स्वतःला कन्नौजचा शासकही डिक्लेअर केल्याचे आपल्याला दिसून येतो. हर्षवर्धनचा राजदरबारामध्ये कवी बाणभट्ट नावाचा कवी होता आणि त्याने हर्षचरित्र हे गद्यचरित्र लिहिल्याचे दिसून येतो. याच काळामध्ये ह्युआनऑंग, ओके, याला ह्युआनसॉंग देखील म्हटलं जातं. प्रोनाऊन्सिएशन तुम्ही आपल्या पद्धतीने करू शकता, ह्युआनसॉंग किंवा ह्युआनझॉंग. हे पुष्यवर्ती राज्याविषयीच्या ज्ञानाचे 2 प्राथमिक स्रोत आहेत. ओके, म्हणजे यांनी जे लिहिलेले स्रोत आहेत त्या यांनी लिहिलेले ग्रंथामध्ये या हर्षवर्धन संदर्भात आणि हर्षवर्धनच्या काळामध्ये राजदरबारामध्ये हे ह्युआनसॉंग गेल्याचे आपल्याला दिसून येतो. चीनी प्रवासी ह्युआनसॉंग. त्यानंतर आहे ते स्वतः एक कुशल लेखक होते. हर्षवर्धन हे स्वतः कुशल लेखक. त्यांनी रत्नावली, प्रियदर्शना आणि नागानंद हे संस्कृतमध्ये लेखन देखील केल्याचे आपल्याला दिसून येतं. यावर देखील आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतं. जेव्हा तुम्ही 2013 ते 2017च्या दरम्यान जे प्रश्न विचारले ते ॲनालिसिस कराल त्यावर अशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. ओके, हर्षाची कन्या व वल्लभीचा जो राजा होता ध्रुव भट यांच्या विवाहातून वल्लभी राजामध्ये व हर्ष यांच्यात समझोता झाल्याचे दिसून येतं. सो या ठिकाणी जोड्या स्वरूपात दिलेलं आहे. कामरूपचा राजा, त्यानंतर सिंधचा राज्यकर्ता, काश्मीरचा राजा आणि वल्लभीचा राजा. सो कामरूपचा राजा भास्कर वर्मन या ठिकाणी आताच बघितलेलं आहे आपण. ओके, भास्कर वर्मन यांनी काय केलं तर हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अटकवून ठेवू शकलं नाही. एखादा चीनी यात्रेकरू कोण ह्युआनसॉंग जेव्हा येत होता तर त्याला हर्षने त्याला आपल्या याच्यामध्ये येण्यासाठी इन्फोर्स केलेलं होतं, नकार दिलेला होता. मात्र त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला या चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीमध्ये थांबवू शकलेला नव्हता. ओके, सो अला 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर सिंधचा राजा याला प्रभाकर वर्मनने आधीच कमकुवत केलेले होते. काश्मीरचा राजा या ठिकाणी आपल्याला हर्षाला दाताचा अवशेष देण्यास भाग पाडलेलं होतं. अतिशय फॅक्च्युअल आहे आणि कुठून विचारलेलं आहे काही आपल्याला कळत नाही. त्यानंतर आहे वल्लभीचा राजा. कन्नौजच्या सम्राटचे जे काही सैन्य पाहून एकदा पळून गेला, नंतर तो त्याच्या मुलीशी विवाह केला. ओके, वल्लभीचा जो राजा होता त्याने. ओके, सो अशा पद्धतीने 2, 1, 3, 4 पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. सो या ठिकाणी आपल्याला हर्षवर्धनाचं जे काही साम्राज्य आहे किंवा हर्षवर्धन जो राजा आहे वर्धनगरांचा त्याच्या कार्यकाळात जे काही घडामोडी घडले त्यावर प्रश्न विचारायचे दिसून येतो. आता या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील इतिहासातील जे काही कोल्हापूर संस्थान आहे त्या कोल्हापूर संस्थानात खालीपैकी कुठला व्यक्ती संबंधित नव्हता अशा स्वरूपाचे एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता. काशीनाथराव वैद्य, दिनकरराव जवळकर, माधवराव बागल आणि दादासाहेब सुर्वे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की काशीनाथराव वैद्य हे हैदराबाद संस्थानाशी संबंधित होते. ओके, कोणत्या संस्थानाशी? हैदराबाद संस्थानाशी ते काशीनाथराव वैद्य संबंधित होते, त्यामुळे ते कोल्हापूर संस्थानाशी संबंधित नव्हते. ओके, सो या ठिकाणी त्यांच्याविषयी ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील देण्यात आलेली आहे, ते देखील तुम्ही रीड करू शकता. त्यांना ब्रिटिश हिंदुस्थानच्या हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य लढ्यातील एक नेते व सनदशीर राजकारणी म्हणून संबोधले जातो आहे. त्यांनी सोशल सर्व्हिस लीग, त्यानंतर हैदराबाद सामाजिक परिषद, विवेकवर्धिनी शिक्षण संस्था, मराठी ग्रंथ संग्रहालय असे विविध कार्यक्षेत्र त्याने आपले कार्य बजावल्याचे आपल्याला दिसून येतो. हैदराबाद या ठिकाणी पॉलिटिकल रिफॉर्म्स असोसिएशनची स्थापना देखील काशीनाथराव वैद्य यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, आणि जे काही हैदराबादच्या मुक्तीसंग्रामासाठी कार्य करण्यामध्ये यांच्या मोलाचा वाटा आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो काशीनाथराव वैद्य हे हैदराबाद संस्थानाशी संबंधित होते हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला माधवराव बागल यांच्या संदर्भात दिलेलं आहे.
दिनकरराव जवळ विषय आपल्याला माहीतच आहे. आणि दादासाहेब सुर्वे आपल्याला कोल्हापूर संस्थानात एकीकडे पंतप्रधान असल्याचे दिसून येते. ओके, प्राईम मिनिस्टर अशा पद्धतीने असल्याचे दिसून येतो इतिहासात. सो माधवराव बागल यांच्या संदर्भात बघूयात. माधवराव बागल यांचा जन्म 28 मे 1895 रोजी कोल्हापुरात झाला. ओके, त्यांनी पत्रकार, समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून कार्य केलेले आहे आणि विशेषतः उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यांची जी एक महत्त्वाची जी काही परिषद आहे, ज्याला प्रजा परिषद असे म्हणतो, तर प्रजा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते शेतकऱ्यांचा प्रश्न किंवा त्यांच्या शेतकऱ्यांचा जो शेतकऱ्यांचा आवाज, महसूल विरोधातील आवाज उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी ही प्रजा परिषद स्थापन केलेली होती. माधवराव बागल यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे त्यांना माधवराव बागल हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते असल्याने त्यांना भाई या उपाधीने लोक ओळखत असेल अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे, ते देखील लक्षात घ्या. ओके, भाई या नावाने कोणते व्यक्ती ओळखत असेल ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते अशा प्रश्न आला तर माधवराव बागल. ओके, त्यांचे आत्मचरित्र आहे माझा जीवन प्रवास. महाराष्ट्र शासनाने त्यांना दलित मित्र पदवी दिलेली आहे. रिसेंटच्या 2021 या 22च्या कंबाईनमध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. ओके, की दलित साथी किंवा दलित मित्र अशा पद्धतीने कोणत्या व्यक्तीला पदवी प्रदान करण्यात आलेली आहे ते माधवराव बागल. ओके, सो शिवाजी विद्यापीठ असेल, कोल्हापूरतील विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा आणि डिलीट यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ सध्याच्या छत्रपती संभाजीनगर डिलीट ही पदवी त्यांना या पदवीने गौरवण्यात आले आहे. भारताच्या पंतप्रधानांकडून ताम्रपट प्रदान करून राष्ट्रपतींद्वारे पद्मभूषण देखील पुरस्कार या माधवराव बागल यांना मिळाल्याचे दिसून येतो. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला सी राजगोपालाचारी, मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय, विठ्ठलभाई पटेल आणि चित्तरंजन दास यांच्याविषयी जे काही त्यांचे जे कार्य आहे किंवा त्यांनी भूषवलेले पद आहे त्या संदर्भात जोड्या स्वरूपात एकंदरीत प्रश्न विचारल्याचे या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो सी राजगोपालाचारी आपल्याला माहिती आहे. सी राजगोपालाचारी हे आपल्या शेवटचे आपल्या भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि एकंदरीतच शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल देखील आपण त्यांना म्हणू शकतो. ओके, सो राजाजी हे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणजे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल देखील हेच होते. सो आपल्याला जर चित्तरंजन दास विषयी जेव्हा आपण माहिती अभ्यासतो तेव्हा आपल्याला चित्तरंजन दास हे कलकत्त्याचे महापौर म्हणून निवडून आल्याचे दिसून येते. ओके, पहिले मेयर होते. ओके, कलकत्ताचे या शहराचे पहिले मेयर हे चित्तरंजन दास होते. सो ड ला 3 नंबरचा पर्याय. सो ड ला 3 नंबरचा पर्याय क्रमांक एकाच पर्यायामध्ये आपल्याला दिसून येतो. नंतर आहे विठ्ठलभाई पटेल. विठ्ठलभाई पटेल हे पहिले जे भारतीय प्रेसिडेंट होते, पहिले भारतीय अध्यक्ष होते ज्यांनी सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे केंद्रीय विधिमंडळाचे किंवा केंद्रीय कायदे मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहेत. ओके, मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी काम केलेले आहे. त्यानंतर मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय यांनी जे काही स्वराज्य पक्ष 1920च्या दरम्यान 1921 या 22मध्ये यावेळेस या कालावधीमध्ये स्थापन झाली होती त्यावर टीका केल्याचे दिसून येतो. आणि सी राजगोपालाचारी हे कलकत्त्याचे महापौर म्हणून देखील सी राजगोपालाचारी यांनी त्यांनी विधायक कार्यात हरिजनांच्या उद्धारासाठी स्वतःला गुंतवून ठेवले अशा पद्धतीने सी राजगोपालाचारी संदर्भाने या ठिकाणी माहिती दिली आहे. सो सी राजगोपालाचारी यांच्याविषयी थोडक्यात इन्फोग्राफिकच्या स्वरूपात बघूयात. त्यांना गांधीजींचे विवेकी अशा पद्धतीने त्यांना गांधीजींनी संबोधलेलं आहे. ओके, कीपर ऑफ माय कन्सायन्स म्हणजे माझ्या विवेकाचं लक्ष ठेवणारा व्यक्ती कोण तर सी राजगोपालाचारी. त्यानंतर आहे त्यांना राजगोपालाचारी यांना साहित्य अकादमी अवॉर्ड्स 1958 मध्ये तमिळ भाषेसाठी देण्यात आलेला आहे. त्यांनी तामिळ सायंटिफिक टर्म्स सोसायटी ही संस्था स्थापन केली जे काही केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमीमधील जे इंग्लिशमध्ये जे टर्म्स होते ते तमिळमध्ये ट्रान्सलेट करण्याचे काम याच्यासाठी ही सोसायटी स्थापन केलेली आहे. त्यांनी
अबॉलिश ऑफ अनटचेबिलिटी अँड कास्ट प्रेज्युडिस, म्हणजे जे काही अस्पृश्यता निर्मूलन असेल, अस्पृश्यता निर्मूलनासंदर्भात जे काही जाती संदर्भात वेगवेगळे प्रेज्युडिस होते, धारणा होती, ते दूर करण्यासंदर्भात त्यांनी काम केल्याचे दिसून येतं. ओके. एक लीगल ॲडवायझर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे इंडियन नॅशनल काँग्रेससाठी. हे महात्मा गांधी यांचा जो न्यूजपेपर होता यंग इंडिया, तर या यंग इंडियामध्ये त्यांनी एडिटर म्हणून देखील, संपादक म्हणून देखील काम केलेलं आहे. आणि हे मद्रासचे चीफ मिनिस्टर म्हणून कार्यकाळ यांनी भूषवलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीने त्यांच्याविषयी या ठिकाणी आपण माहिती बघितलेली आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे बघूयात. आता या ठिकाणी आपल्याला काही विधाने दिलेली आहेत आणि त्या विधानांवरून व्यक्तींचे वर्णन किंवा कोणत्या व्यक्तीबद्दल ते विधाने दिलेले आहेत अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. तर अविधान आहे ते पुण्यातील एक लेखक होते. ब विधानामध्ये दिलेलं आहे अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांना शिकवत असत. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते आणि ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. तर हे स्टेटमेंट कोणाच्या अनुषंगाने केलेलं आहे, तर ते आहे ज्याला श्रीपाद महादेव असे म्हटलं जातो, बापू माटे उर्फ बापू माटे. ओके. त्यांना बापू माटे या टोपण नावाने ओळखले जातो आहे. सो श्रीपाद महादेव यांच्याविषयी जाणून घेऊयात. तर जन्म विदर्भातील सिरपूर या गावी झाल्याचे दिसून येतो. शिक्षण सातारा, पुणे येथे झाला. पुण्याचं जे काही परशुराम महाविद्यालय आहे, ओके, परशुराम कॉलेजमध्ये परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांनी इंग्रजी व मराठीचे प्राध्यापक म्हणून देखील काम केलेलं आहे. कोणी? श्रीपाद महादेव यांनी. त्यांनी केसरी प्रबोध, महाराष्ट्र संवत्सरिक, त्यानंतर आहे रसवंतींची जन्मकथा, हे महत्त्वपूर्ण ग्रंथ संपादित केलेला आहे. त्यांची एक महत्त्वपूर्ण मासिक आहे ज्यावर आयोगाने मेन्समध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, रोहिणी नावाचे मासिक. सो या रोहिणी नावाच्या मासिकावर आयोगाने प्रश्न विचारले आहे. हे त्यांचे पहिले संपादक होते. श्रीपाद महादेव उर्फ बापू माटेंचे पहिले मासिक कुठले होते? तर रोहिणी. त्यानंतर 1933 मध्ये अस्पृश्यांचा प्रश्न हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी त्यांनी अस्पृश्य निवारणासाठी तळमळीने कार्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. पुण्यातील मातंग वस्तीत रात्रीच्या शाळा हे स्वखर्चाने चालवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य त्यांनी केलेले आहे. समाज सुधारण्याच्या कार्यामध्ये त्यांनी आयुष्याचे ऐन उमेदीच्या काळात त्यांनी ही कार्य केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. मांगरवाड्यात पहिली शाळा, मंगळवार पेठेतील महार वस्तीत दुसरी शाळा, अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या शाळा चालवल्याचे दिसून येतो. ओके. त्या काळी जे हे वस्ती होते त्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र, चित्रपट मी व मला दिसलेले जग, अशा पद्धतीने त्यांनी आत्मचरित्र लिहिलेले आहे. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर या ठिकाणी वृत्तपत्र आहे आणि ते वृत्तपत्र किंवा जे ग्रंथ आहेत ते कोणी लिहिलेले आहे त्यानुसार जोड्या लावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पंडित कुमार विद्यारत्न, त्यानंतर आहे कृष्णकुमार मित्र, पंडित शिवनाथ शास्त्री आणि द्वारकानाथ गांगुली. सो यांच्याविषयी आपल्याला माहिती नसेल, मात्र आपल्याला जे आहेत द्वारकानाथ गांगुली यांच्याविषयी आपण ऐकलेलो असतो किंवा पुस्तकात वाचलेलं असतं. सो द्वारकानाथ गांगुली यांनी बंगाली वृत्तपत्रासाठी लेखन केल्याचे आपल्याला दिसून येतो. पश्चिम बंगालमध्ये त्यांचं एकंदरीत गांगुली फॅमिलीच्या याच्यातून ते बिलॉंग करीत असतात. ओके. जे कादंबिनी गांगुली आहेत, ते कादंबिनी गांगुलीचे रिलेशनमध्ये असणारे व्यक्ती. ओके. द्वारकानाथ गांगुली. सो यांनी बंगाली वृत्तपत्रामध्ये लेखन केलेलं आहे. सो ला 1 नंबरचा जरी आपण पर्याय लावला, आपल्याला जरी या तीन जे व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी माहिती नसलं तरी पण आपण या योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. सो ला 1 नंबरचा पर्याय म्हणजे पहिलाच जो पर्याय आहे तो योग्य असणार आहे. 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने. पंडित रामकुमार यांनी कुली कहिनी नावाचे ग्रंथ किंवा पुस्तक लिहिले. आता पुढे जर यावर प्रश्न आला तर ते आपल्याला माहिती असायला हवे. ओके. सो पंडित रामकुमार विद्यारत्न यांनी कुली काहिनी या नावाचे ग्रंथ लिहिल्याचे दिसून येतो. कृष्णकुमार मित्र यांनी काय लिहिलेलं आहे तर बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादन केल्याचे आपल्याला दिसून येतं. कृष्णकुमार यांनी बंगाली वृत्तपत्र संजीवनी यांचे संपादन केलेले आहे. त्यानंतर पंडित शिवनाथ शास्त्री हे ब्रह्मो मिशनरी होते.
ओके. पंडित शिवनाथ शास्त्री ब्राह्मो समाजाचे मिशनरी म्हणून काम केलेले आहे. नंतर आहे द्वारकानाथ गांगुली यांनी बंगाली वृत्तपत्रामध्ये इंग्रजीत लेख लिहित असत. ओके. सो इंग्रजी भाषेत लेख लिहिण्याचे काम यांच्याकडे सोपवण्यात आलेले होते. आता द्वारकानाथ गांगुली आहेत ते भारतातील ब्राह्मसुधारक होते आणि साधारण ब्राह्मो समाजाचे सचिव म्हणून त्यांनी काम केल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. शिवनाथ शास्त्री हे सामाजिक धार्मिक सुधारक होते, ब्राह्मण मिशनरी होते. आणि पंडित कृष्णकुमार मित्र हे संजीवनी नावाची जी काही बंगाली जनरल होते त्यामध्ये ब्राह्मण समाजांना प्रोत्साहन देण्याचे काम यांनी केलेले आहे. ओके. एकंदरीत ब्रह्म मिशनरीचे काम यांनी कृष्णकुमार संजीवनी यामध्ये काम केल्याचे दिसून येतो. ओके. पुढे जाऊयात. आता या ठिकाणी मोगल स्थापत्यकला या प्राचीन जे काही मध्ययुगीन काळातील जे काही इतिहास किंवा आहे इतिहासावर आणि विशेषतः जे काही आर्किटेक्चर वगैरे आहे, आर्ट अँड कला, त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर विधानांच्या स्वरूपात कुठले विधान बरोबर आहेत ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. मोगलकालीन अविधान काय सांगतो तर मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. त्यानंतर आहे मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन व हिंदू दोन्ही कलांचा प्रभाव आहे. त्यानंतर क विधानामध्ये मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे आणि मोगलकालीन स्थापत्यकलेवर कोणाचाच प्रभाव नाही. ओके. सो जर तुम्ही विधान व्यवस्थित वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी विधानामध्ये आपल्याला दिसून येतो की मोगल स्थापत्यकलेवर कोणाचाच प्रभाव नाही आणि अविधानामध्ये दिलेलं आहे की मोगल स्थापत्यकलेवर भारतीय शैलीची आहे किंवा पर्शियन व हिंदू कलांचा प्रभाव आहे. सो या तीनही स्टेटमेंटमध्ये हा जो आहे तो नेगेटिव्हमध्ये जातो आहे, म्हणजे वेगळा काढला जाऊ शकतो. ओके. त्याला आपण मराठीत काय म्हणतो की अयोग्य गट ओळखा अशा पद्धतीने जर आपण वेगळा करायचं असेल तर या ठिकाणी जे ड विधान आहे त्याला आपण वेगळे करू शकतो. ओके. कारण हे सायमल्टेनियसली अ आणि ड सोबत एकत्रित बरोबर राहू शकत नाही. त्यानंतर ब आणि ड देखील राहू शकत नाही आणि क आणि ड सोबत बरोबर राहू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये दोन्ही ऑप्शनमध्ये विरोधाभास आहे. सो अशा पद्धतीने जरी आपल्याला लॉजिक जरी आपल्याला एक्झाम हॉलमध्ये लावता आला तरी आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. ओके. सो अ, ब, क हे विधाने बरोबर आहेत, मात्र ड चुकीचं आहे हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. सो मोगल कला हे भारतीय कलेवर जे काही पर्शियन लोकांचा जो भारतामध्ये जेव्हा प्रवेश झाला त्यावेळेस पर्शियन लोकांचा जे काही कलेचा प्रभाव या ठिकाणी भारतीय कला शैलीवर पडली आणि तेव्हा जे नवीन कला जन्माला आली ती आपल्याला मोगल शैली आपण त्याला म्हणू शकतो किंवा मोगल शैली या नावाने ओळखत असतो. ओके. भारतीय जे काही भारतामध्ये वेगवेगळे मुघल काळात जे वेगवेगळे शासक होते त्यांनी आपल्या राजदरबारामध्ये कला क्षेत्राला विशेष प्राधान्य दिलेले होते. ओके. ज्यामध्ये पहिला मुघलशाह बाबर, त्यानंतरचा हुमायून यांनी आपल्या भारतामध्ये त्यांना आपले काही पर्शियन चित्रकार आणलेले होते. ओके. सो जे काही हुमायून होते, हुमायून यांनी मीर सय्यद अली आणि अब्दुस समद ख्वाजा, ओके, नाव लक्षात ठेवा, यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की कुठले पर्शियन चित्रकार हे हुमायून यांच्या राजदरबारात होते. तर मीर सय्यद अली आणि अब्दुस समद ख्वाजा हे पर्शियन चित्रकार त्यांच्या राजदरबारात होते. आता ही जी काही कला शैली आहे मुघल कला शैली त्यामध्ये हिंदू वास्तुशैलीतले अनेक घटक या मुघल कला शैलीत समाविष्ट झाल्याचे आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये कोरीव नक्षीदार जाळी, झरोके, त्यानंतर आहे छत्री स्वरूपाचा त्यांचा जो आकार आहे, छप्पर खाट आहे, कमानी, कंगोरे वगैरे इत्यादी जे काही त्यांची आर्किटेक्चर रचना आहे ती एकंदरीतच हिंदू वास्तुशैलीतून प्रभावित झाल्याचे दिसून येतो. जे आपल्या प्राचीन काळापासून आपण ते त्यांचा इम्प्लिमेंट करत होतो किंवा ते प्राचीन काळापासून आपण जे कलाशैली आपण डेव्हलप केली होती त्याचा प्रभाव या पर्शियन कलाशैलीवर मिक्स होऊन त्यानंतर नवीन ही मोगल कलाशैली अस्तित्वात आल्याचे दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊयात. या ठिकाणी आपल्याला इतिहासाच्या जे काही 1900 ते 1947 दरम्यान जे काही आपण घडामोडी बघतो आहोत तर त्यामध्ये आपल्याला आयोग विशेषतः कालक्रमानुसार म्हणजे कालानुक्रम क्रोनॉलॉजी लावा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारताना दिसून येतो. ओके. ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना, खुदीराम बोस यांचा देहांत करण्यात आला, लॉर्ड हॉर्डिंगवर बॉम्ब फेकण्यात आला, त्यानंतर आहे सर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. तर यांच्या एकंदरीत आपल्याला क्रोनॉलॉजीनुसार ऑर्डर अरेंज करायचं आहे. ओके.
सो आपल्याला माहीत आहे की ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली. 30 डिसेंबर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाल्याचे दिसून येतो. ओके, ज्यामध्ये कुठे झालेली आहे तर ही ढाक्यामध्ये, ज्यात ऑल इंडिया मुस्लिम लीग स्थापन करण्यात आली. याचा जे प्रस्ताव आहे ते नवाब ख्वाजा सर किंवा सलीम बहादूर यांनी हे ऑल इंडिया मुस्लिम लीग नावाचा प्रस्ताव मांडलेला होता. ओके, आणि हकीम अजमल खान यांनी या प्रस्तावाला, ऑल इंडिया मुस्लिम लीग नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिलेले होते. ओके, सो हे देखील या ठिकाणी तुम्ही रीड करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यानंतर खुदीराम बोस यांचा देहांत कधी झाला तर खुदीराम बोस हे भारतातील सर्वात तरुण स्वातंत्र्यपैकी एक दिसून येतात, ज्यांनी जे काही त्यावेळेस रिव्होल्युशनरी नेते होते आपल्या भारतामध्ये सक्रिय, त्यांनी किंग्सफोर्डच्या हत्येचे मिशन किंवा किंग्सफोर्डला मारण्यासाठी या खुदीराम बोस यांची निवड करण्यात आली होती. आणि खुदीराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांची नेमणूक या रिव्होल्युशनरी नेत्यांकडून करण्यात आलेली होती. ओके, मात्र त्यांनी जेव्हा या ठिकाणी त्यांना किंग्सफोर्डच्या हत्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक खटले दाखल झाले आणि खुदीराम बोस यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ओके, वयाच्या 18व्या वर्षी. ओके, लक्षात घ्या, वयाच्या 18व्या वर्षी यांनी देशासाठी स्वतःला फासावर चढवले. 11 ऑगस्ट 1908 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली. इंग्रजांनी फासावर लटकवलेल्या भारतातील सर्वात तरुण क्रांतिकारकांपैकी तो एक क्रांतिकारक बनल्याचे आपल्याला दिसून येतो. 11 ऑगस्ट 1908. त्यानंतर आहे 1909 मध्ये प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि 23 डिसेंबर 1912 रोजी जे काही व्हाईसरॉय लॉर्ड हॉर्डिंग होता, यांच्या मिरवणुकीत चांदणी चौकातून निघत असताना त्यांच्यावर बॉम्बफेक करण्यात आला. मात्र या प्रयत्नामध्ये व्हाईसरॉय हे जखमी झाले, तर त्याचा जो महावत होता किंवा हत्तीचा ड्रायव्हर किंवा रखवालदार, तो या बॉम्ब खटल्यात मारला गेला, ज्याला दिल्ली खटला असे म्हटलं जातं. ओके, कारण हे दिल्लीतील चांदणी चौकात हे घडून आले. ओके, सो लॉर्ड हॉर्डिंगवर बॉम्ब कधी फेकला तर 1912 मध्ये. मुस्लिम लीग 1906. त्यानंतर आहे पहिल्या क्रमांकावर जे आहे स्टेटमेंट ते येणार आहे. दुसऱ्यावर खुदीराम बोस यांचा देहांत 1908 मध्ये. 1909 मध्ये तिसऱ्या स्थानी आपल्याला प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांनी हिंदू परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले होते. आणि 1912 मध्ये जे चौथ्या स्थानी येणार आहे. सो ब ड क अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला जे काही प्राचीन काळी, विशेषतः ऋग्वेद या काळामध्ये जे काही स्त्रिया होत्या, ज्याला जे महिला ऋषी म्हणून कार्यरत होत्या, विशेषतः ऋग्वेद काळाच्या, जो वैदिक काळ आहे, ॲक्च्युअल वैदिक काळ, ते सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांना काही महत्त्व प्राप्त झाले होते. हळूहळू या काळामध्ये वैदिक काळामध्ये बदल होत गेले. म्हणजे पूर्ववैदिक आणि नंतरचा वैदिक, म्हणजे जे हे काळ आहे, पूर्ववैदिक काळातील स्त्रियांना काही महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. मात्र नंतरच्या काळामध्ये जो वैदिक काळ आपल्याला दिसून येतो, त्यामध्ये स्त्रियांचे महत्त्व कमी होताना ते आपल्याला दिसून येतो. सो या काळात कोणत्या स्त्रिया हे ऋग्वेदिक काळाशी संबंधित होतं अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो विश्ववारा, अपाला, लोपमुद्रा, ओके, लोपामुद्रा आणि घोषा. सो हे चारही स्त्रिया हे या ऋग्वेद काळामध्ये महिला ऋषी म्हणून कार्यरत होते. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता रोमासा, त्यानंतर आहे लोपमुद्रा, अपाला, कद्रू, विश्ववारा, घोषा, ओके, पॉलोमिनी, सावित्री, इंद्रायणी इत्यादी जे काही स्त्री आहेत ते महिला ऋषी म्हणून जे काही जे काही यज्ञ वगैरे होत असेल त्या काळामध्ये, किंवा धार्मिक रीती रिवाज सुरू होते, त्यामुळे त्यांचा सहभाग असायचा. मात्र हळूहळू त्यांचा जो एकंदरीत वर्चस्व आहे तो कमी होत गेल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला जो ड्रेन थेअरी आहे, त्यांनी मांडलेल्या ड्रेन थेअरीवर, म्हणजे
आर्थिक निस्तारणाच्या सिद्धांतावर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके. सो पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल हे संपत्ती किंवा भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे, असा एकंदरीत प्रश्न आहे. आता अविधानामध्ये दिलेलं आहे की भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरिक आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन हे म्हणजे काय तर जे भारतामध्ये काम करत होते, विशेषतः जे काही ब्रिटिश नागरिक आणि ब्रिटिश लष्करी होते त्यांचा पगार देखील हे भारताच्या संपत्तीतून किंवा भारतामधून जो रेव्हेन्यू प्राप्त होत होता त्या प्राप्त होणाऱ्या रेव्हेन्यूतून त्यांचं जे काही पगार आणि निवृत्ती वेतन दिले जात होते. त्यानंतर आहे भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा म्हणजे भारतामध्ये जे काही बाहेरून येऊन भारतामध्ये जे व्यवसाय स्थापन केलेले होते त्यांचा देखील नफा जो प्राप्त होत होता तो देखील नफा या भारतातील जे काही अर्थव्यवस्था त्या अर्थव्यवस्थेतून प्राप्त झालेला किंवा मिळत असलेला नफा होता. त्यानंतर ब्रिटनमध्ये जो काही हिंदी सरकारला झालेला खर्च, ब्रिटनमध्ये भारतावरील जो काही खर्च आहे किंवा ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च म्हणजे काय तर ब्रिटनमध्ये जे काही खर्च ब्रिटनमध्ये जेव्हा बजेट वगैरे मांडलं जायचं विशेषतः जेव्हा आपल्या भारतामध्ये जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्यावर किती खर्च केला जातो आहे, काय केलं जातं आहे, अशा पद्धतीने जेव्हा त्यांचं चौकशी वगैरे व्हायची ते ब्रिटनमध्ये तेव्हा त्या ठिकाणी ब्रिटनच्या तिजोरीतून ते पैसे खर्च न करता आपल्या भारताच्या तिजोरीतून ते पैसे खर्च करायचे. ओके. म्हणूनच या ठिकाणी ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च अशा पद्धतीने दिलेला आहे आणि या पद्धतीने देखील संपत्ती लुटण्याचे काम इंग्रजांनी केल्याचे दिसून येतो. हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज. ओके. म्हणजे त्यावेळेसचे जे काही हिंदी सरकारने घेतलेले कर्जावरील व्याज म्हणजे काय तर जे वेगवेगळे कर्ज त्या ठिकाणी ब्रिटनचे जे काही अधिकारी होते ते आपल्या भारतामध्ये राज्य करताना वेगवेगळ्या कर्ज घेतलेले होते आणि त्यांचा एकंदरीत परतफेड करण्याकरिता भारतीय संपत्तीतूनच ते कर्ज परतफेड करायचे. ओके. किंवा त्याचा जो व्याजाचा जो व्याजदर आहे तो परतफेड करायचे. सो अशा पद्धतीने अ, ब, क, ड हे सर्वच्या सर्व विधान या ठिकाणी भारतातून संपत्तीचे कशा पद्धतीने निचरा झालेला आहे किंवा निस्तारण झालेलं आहे त्या संदर्भाने सांगतो आहे. ओके. किंवा आपल्याला दिसून येतो आहे. सो अ, ब, क, ड पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या नावाच्या पुस्तकात आर्थिक साम्राज्यवाद सिद्धांत मांडला, ज्याला आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत असे आपण म्हणत असतो. सो हे लक्षात घ्या. इंग्लंडचे भारतावरील कर्ज त्यांनी इंग्लंडमध्येही विधिमंडळात असे म्हटलेले होते की त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मेळाव्यात या इंग्लंडचे भारतावरील कर्ज या अशा पद्धतीने एक शोधनिबंध पब्लिश झाले होते, ज्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिटिशांनी भारताकडून कशा पद्धतीने संपत्तीची लूट केलेली आहे हे त्यांनी या शोधनिबंधामध्ये मांडलेले होते. ओके. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विजोड व्यक्ती ओळखायचा आहे. शंकरराव देव, गंगाधर देशपांडे, पुंडलिकजी कातगडे आणि भास्कर विसनून काळे. तर कुठल्या बेसिसवर आपण आता विजोड व्यक्ती ओळखायचं आहे आपल्याला पहिला प्रश्न. ओके. म्हणजे आपलं कधी व्यक्ती नव्याने आपल्याला माहिती नसतात किंवा आपण सखोल पद्धतीने आपल्याला त्यांचा अभ्यास आपल्याला केलेला नसतो. ओके. सो हे जे असे प्रश्न असतात ते एकतर ते स्किप केलेले बरे किंवा जर तुम्हाला माहिती असेल काही तर ते अटेम्प्ट करू शकता. मात्र माझं पर्सनल ओपिनियन असेल की जर आपल्याला याविषयी काहीच माहिती नसेल तर कुठलाही तुक्का मारण्यापेक्षा आपण अशा प्रश्नाला स्किप केलेला योग्य. ओके. सो शंकरराव देव हे विजोड व्यक्ती या ठिकाणी दिसून येतात. आता का विजोड व्यक्ती आहेत तर शंकरराव देव जे बाकीचे गंगाधरराव देशपांडे आहेत, पुंडलिकजी कातगडे आहेत, भास्कर विसनून काळे आहेत, हे खादी उद्योगाशी संदर्भाने आहेत. ओके. म्हणजे खादी उद्योगाच्या कार्यक्रमामध्ये किंवा खादी संदर्भाने जो काही प्रोग्राम त्यावेळेस आपल्या भारतामध्ये चालायचा त्याच्यासाठी यांनी कार्य केलेलं आहे. गंगाराव बाळकृष्ण देशपांडे यांना कर्नाटकच्या सेर तसेच कर्नाटकच्या खादीच्या भगीरथ म्हणून ओळखलं जातं. ओके. कर्नाटकच्या खादीच्या भगीरथ म्हणून कोणाला ओळखला जातो तर गंगाराव देशपांडे यांना खादी चळवळीसाठी जनजागृती करण्यासाठी त्यांनी कृष्णा आश्रम येथे कर्नाटकतील पहिले खादी युनिट सुरू केलेले आहे. ओके. आणि यांचं जे कार्य आहे ते कार्य पुंडलिकजी कटागडे या ठिकाणी कातगडे दिलेले आहे तर यांचे कार्य पुढे नेण्याचे काम यांनी केलेले दिसून येतं. म्हणजे हे देखील खादी उद्योगासंदर्भाने दिसून येतं. भास्कर विष्णू काळे हे देखील खादी चळवळीशी संबंधित होते. म्हणजे हे तीनही जे व्यक्ती आहेत
ते खादी चळवळीशी संबंधित होते. मात्र शंकरराव देव हे खादी चळवळीशी संबंधित नसून ते शेतकऱ्यांच्या चळवळीशी संबंधित होते. ओके. सो शंकरराव देवविषयी थोडक्यात जाणून घेऊ. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1895 रोजी मुंबईत झाला. शालेय शिक्षण पूर्ण पुण्यात झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यांनी बॉम्बे होम रूल लीग, मीठ सत्याग्रह, त्यानंतर भारत छोडो चळवळ अशा अनेक चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याचे दिसून येतो. 1920 मध्ये त्यांनी महाराष्ट्र प्रांतीय काँग्रेस कमिटीचे पहिले सचिवपद भूषवले होते. अत्यंत महत्त्वाचं आहे. 1920 मध्ये महाराष्ट्रीय प्रांतीय काँग्रेस कमिटीची जी होती, या काँग्रेस कमिटीचे पहिले सचिवपद भूषवण्याचे काम शंकरराव देव यांनी केलेलं आहे. ओके. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं आंदोलन म्हणजे रामदुर्ग आंदोलन. ओके. रामदुर्ग आंदोलन शेतकऱ्यांविषयी झालेलं आंदोलन आहे. तर हे रामदुर्ग आंदोलन या आंदोलनाचे नेतृत्व यांनी केलेलं आहे आणि विशेषतः हे आंदोलन शेतकऱ्यांच्या चळवळीशी होते. शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्याचे काम या आंदोलनाच्या माध्यमातून शंकरराव देव यांनी केल्याचे दिसून येतो. त्यानंतर आजच्या या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न असणार आहे, डॅश याच्या सेनापतींनी म्हणजे कोणत्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रांत जिंकून घेतला व त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे प्रदेशावर जसे सिलोन म्हणजे सध्याच्या श्रीलंका, त्यानंतर निकोबार बेटे व मलाय द्वीपकल्पाच्या काही भागावर अधिपत्य मिळवले. तर ते कुठल्या साम्राज्याच्या राजाबद्दल बोलला जातो आहे? तर ते या ठिकाणी जर आपल्याला माहीत असेल तर ते चोल साम्राज्याचा जो काही राजेंद्र चोल पहिला या राज्याबद्दल बोलला जातो आहे की त्यांनी आपण या आधीच्या प्रश्नामध्ये म्हणजे मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं की वेगवेगळे जे दक्षिणेकडील साम्राज्य होते त्यांनी कोणते साम्राज्य कोणी स्थापन केले, त्यामध्ये चोळ देखील होतं. तर कोणी स्थापन केले आहे ते तुम्ही आता तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नोट डाऊन करा. ओके. सो राजेंद्र चोल हे पहिले शासक होते ज्यांनी दक्षिण भारतामध्ये राजेंद्र चोल पहिला दक्षिण भारतातील महान चोल शासक राजाराज चोळ पहिला यांचा मुलगा राजेंद्र चोल पहिला यांनी इसवी सन 1014 मध्ये आपल्या आईवडिलांच्या नंतर स्वतःला सम्राट म्हणून पदभार स्वीकारलेला होता. ओके. त्यांनी उत्तरेकडील जो गंगेच्या काठावरचा आणि समुद्राच्या पलीकडेही आपला साम्राज्य विस्तार केलेला होता आणि यामुळेच त्यांना गंगाईकोंडा चोल म्हणजे गंगेला स्वतःच्या साम्राज्यात आणणारा चोल म्हणून देखील ओळखले जातो आहे. ते देखील लक्षात घ्या. राजेंद्रच्या प्रदेशात किनारपट्टीचा जो काही बर्मा, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, मालदीव हे जे बेटे आहेत ते बेटेंचा समावेश याच्या प्रदेशात झाल्याचे दिसून येतो, जे या ठिकाणी दिलेलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये. ओके. सो या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांनी पेगू बेटे त्यानंतर आपल्या इत्यादी बेटे त्यांनी आपल्या साम्राज्यामध्ये हस्तगत केल्याचे दिसून येतो किंवा साम्राज्याचा विस्तार त्या बेटांपर्यंत केलेला आहे. ओके. बंगाल व बिहारचा पाल राजा महिपाल याचा पराभव त्याने केलेला आहे. ओके. त्यांना गंगाईकोंडा चोल म्हणजे गंगेला आणणारा व्यक्ती म्हणून ओळखला जातो किंवा गंगाईकोंडा चोल म्हणून उपाधी दिले गेलेली आहे. ओके. अशा पद्धतीने राजेंद्र चोल विषयी आपण या ठिकाणी सविस्तर माहिती बघितलेली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो 2019 मध्ये आयोगाने जे प्रश्न हिस्ट्री या विषयाअंतर्गत विचारलेले होते राज्यसेवा पूर्व परीक्षेत ते आपण सविस्तर या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. येणाऱ्या व्हिडिओत आपण 2020, 21, 22, 23 अशा पद्धतीने जे उरलेले वर्ष आहेत ते हिस्ट्री संदर्भाने जे प्रश्न आहेत ते सविस्तर डिस्कस करूया आणि नंतर दुसऱ्या विषयाला सुरुवात करूया. ओके. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि जर तुम्हाला या व्हिडिओची किंवा या लेक्चरची जर PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलवर ती PDF अवेलेबल करून दिली जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी ही PDF तुम्हाला मिळून जाईल. ओके. सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.